नवीन शेठजी चोपडा यांचं स्वागत व सत्कार विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय मी शाळेच्या वतीने त्यांचं खूप खूप आभार मानतो। खऱ्या अर्थाने गणवेश हा एक तुमच्या मदतीचा भाग झाला। अजूनही काही बऱ्याच समस्या आहेत, त्या कार्यक्रमानंतर मी त्यांच्याशी अध्यक्षांशी बोलणार आहे। मी थोडक्यातही सांगू शकतो की अभ्यास करताना तेव्हा त्यांचा आत्मविश्वास नक्कीच द्विगुणित होईल, त्याची मी ग्वाही देतो। यानंतर आपण प्रातिनिधिक स्वरूपात त्या विद्यार्थ्यांनी जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत, जपू ज्ञान विज्ञानाचा वारसा दिगंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। सत्य आणि मंगल जे अंतरात ठेवू, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ, दुःखितांच्या वेदनेचा जरा भार घेऊ। झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, झिजले जे सेवेसाठी झाले कीर्तिवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत, हो गुणवंत आम्ही हो यशवंत। शालेय गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले, त्याबद्दल आम्ही नितीन शेट्टी यांचे खूप आभारी आहोत। अशा विद्यार्थिनींना या ठिकाणी निवडलं होतं की ज्यांना एकच पालक आहे किंवा एकही पालक नाही, अशा निराधार आणि एकल विद्यार्थिनींना आपण या ठिकाणी निवडलं होतं। मी विद्यालयातील दुसरी विद्यार्थिनी आदरणीय श्री नितीन शेठ शिंदे यांच्याकडे आमच्या गणवेशाची मागणी केली। नितीन शेठ शिंदे यांनी देखील मोठ्या मनाने आपल्यापर्यंत संपर्क केल्याबद्दल मी माझ्या वतीने आणि माझ्या मैत्रिणींच्या वतीने, मला माहित पडले की आपल्याला इथे काहीतरी करायचंय, तर नक्कीच मी याच्यात काहीतरी दान केलेच असते आणि काहीतरी माझ्या हाताने होईल अशी माझी इच्छा कायम राहते की मी काहीतरी शाळेसाठी करू। त्याच्यासाठी मी टाइम काढून आज दुकानात फक्त गडीला बसून इथे आले की नाही, मी एक मुलगी होते पहिली आणि आता एक स्त्री आहे, मला मुलींचं कौतुक करून त्यांना पुढे जायचंय, याच्याबद्दल थोडंसं काहीतरी मी माझ्यातर्फे कामासाठी त्यांनी मदत केली, त्या सर्वांचे मी मनापासून आभार प्रकट करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। माझ्या मते अशा मंचावर आली त्यांना यायलाही आवडत नाही जेव्हा ते दान देतात। सत्काराला पण ते म्हणत होते हे असं फॉर्मॅलिटीजची गरज नाहीये आणि खरंच नसते, म्हणून सत्काराला हार कशाला, आभाराची भार कशाला असते। तुमच्या ज्याही अडचणी असतील, अगदी वैयक्तिक घरातल्याही असतील, जेव्हा बोलण्याचा सोर्स असतो, आपल्याकडे मॅडम आहेत, शिंदे मॅडम आहेत, लक्ष्मा मॅडम आहेत, त्यांना तुम्ही अगदी मैत्रिणी शाळेत कडक असणं गरजेचं असतं। कधी कधी तुम्हाला त्यांचा राग येत असेल, म्हणतही असाल तुम्ही मागे थोडं सांगू, पण बोलणं हे एक तर मैत्रिणीशी बोलणं गरजेचं असतं किंवा शिक्षकांशी बोलणं गरजेचं असतं, तेव्हा होणाऱ्या काही घटना टळत असतात। ज्याही काही अडचणी असतील आम्ही बसलेलो आहोत। असं नाहीये की आज गणवेश ज्यांना गरज आहे त्यांनाच दिला म्हणून, पण इतरही काही गरजा असतील, जसं सरांनी सांगितले पुस्तक आहे, नितीनजींनी आता सांगितलं की आपल्याला स्पोर्ट्स शूजची पण प्रत्येक विद्यार्थिनीसाठी गरज आहे। आम्ही मुख्याध्यापक अगोडे सर ज्यांनी या कार्यक्रमाचं नियोजन करण्याचं, ज्या काही अडचणी आहेत त्या सांगितल्या आणि कार्यक्रम करण्याची संधी दिली, त्याप्रमाणे आजच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन करणारे शिक्षक वृंदाचा आभार मानते। आणि सगळ्यात
जी असतील, प्रतिभाजी असतील, ललिताजी आहेत, नवीनजी चोपडा आहेत, प्रफुल्लजी कुमट आहेत, ते आणि उपस्थित आहेत. आणि तेव्हा बघताना आम्हाला वाईट वाटत, अरे माझं माहेर मुंबईचे, माझी मुलगी शिकते कोणत्या शाळेत, जिल्हा परिषदच्या. जेव्हा आज तिला मी बघते आणि तिने आम्हाला फ्लॅट गिफ्ट केला, तर असं कधी मनात आलं नाही. शिक्षणाला तोड नाही, तुम्ही शिक्षणाने पुढे जाऊ शकता. कधीही काहीही अडचण आली, निम्म्या रात्री आम्ही तुमच्यासाठी आहोत. फक्त खूप अभ्यास करा, शिका, शिक्षकांपर्यंत पोहोचा, आमच्यापर्यंत पोहोचा. एवढं बोलून मी 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र.